शेतकरी बंधूंनो नमस्कार. युरिया आणि DAP या रासायनिक खतांचा तुटवडा सध्या मार्केटमध्ये दिसत आहे. कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया आणि DAP मिळत नाही, परंतु शेतकरी बंधूंनो मिश्र खतांचा उपयोग करूनही आपण कपाशी पिकाचे अपेक्षित उत्पन्न घेऊ शकतो. त्यासाठीच आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे कोरडवाहू क्षेत्रासाठी आणि बागायती क्षेत्रासाठी प्रत्येकी 3 पर्याय यामध्ये तुम्हाला दिसत आहे. त्याच्यामध्ये 3 पर्यायापैकी कोणताही एक पर्याय आपण प्रति एकरी कपाशीसाठी वापरू शकतो. आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे कोरडवाहू कपाशीकरिता पर्याय क्रमांक 1 20-20-0 60 किलोग्रॅम अधिक MOP 20 किलोग्रॅम. MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश, ज्याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण राहते 60%. पर्याय क्रमांक 2 10-26-26 50 किलोग्रॅम अधिक युरिया 16 किलोग्रॅम. तसेच पर्याय क्रमांक 3 आहे 18-18-10 70 किलोग्रॅम अधिक म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजेच MOP 9 किलोग्रॅम. या 3पैकी एक कोणताही पर्याय आपण एकरी कोरडवाहू क्षेत्रासाठी वापरू शकतो. तसेच शेतकरी बंधूंनो बागायती कपाशीकरिता 20-20-0 120 किलोग्रॅम अधिक MOP 40 किलोग्रॅम हा आहे पर्याय क्रमांक 1. तसाच पर्याय क्रमांक 2 आहे 10-26-26 90 किलोग्रॅम अधिक युरिया 15 किलोग्रॅम. नंतर पर्याय क्रमांक 3 आहे 18-18-10 130 किलोग्रॅम अधिक MOP 20 किलोग्रॅम. ह्या 3 पर्यायापैकी एक पर्याय आपण प्रति एकरी बागायती कपाशीकरिता रासायनिक खताचा पहिला डोस म्हणून आपण वापरू शकतो. नंतर पहिल्या डोजपासून ठीक 1 महिन्यांनी कोरडवाहू क्षेत्राकरिता युरिया 25 किलोग्रॅम आणि 2 महिन्यानंतर 25 किलोग्रॅम युरिया परत द्यावा. तसेच बागायती क्षेत्रासाठी युरियाचे प्रमाण 35 किलोग्रॅम ठेवावे. तसेच शेतकरी बंधूंनो यावर्षी जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया आपल्या कपाशीच्या बियाण्याला अवश्य करावी. ज्या दिवशी आपण टोकण करू किंवा पेरणी करू त्याच दिवशी या जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते. त्यासाठीच अझोटोबॅक्टर अधिक PSB आणि अधिक KMB हे संयुक्त जीवाणू कल्चर 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे आपण या संयुक्त जीवाणू कल्चरची बीज प्रक्रिया करू शकतो. म्हणजे जे आपलं कपाशीचं BG2चं पॉकेट आहे 475 ग्रॅमचं, त्याकरिता 5 मिली हे जीवाणू कल्चर आपण घेऊ शकतो. आणि त्याची बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण ते सावलीमध्ये पूर्ण सुकल्यानंतर आपण त्या बियाण्याची टोकन करू शकतो. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.